सोलापूरच्या MIDC भागामध्ये कारखान्याला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आणि सेंट्रल इंडस्ट्रीज कारखान्याला मध्यरात्री 3 वाजता आग लागल्याची माहिती आहे। या आगीमध्ये 3 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। 5 ते 6 जण या आगीमध्ये अडकल्याची शक्यता वर्तवली जाते। आग आटोक्यात आणण्यासाठी आणखी 2 ते 3 तास लागणार आहेत आणि घटनास्थळी अग्निशमन दलाची मोठी टीम पोहोचली आहे। पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त तैनात आहे। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। सोलापुरातील MIDC भागामधील टावेल कारखान्याला जे आहे ती मोठी आग लागल्याची घटना सोलापुरातील अक्कलकोट MIDC मध्ये घडल्याचं आपल्याला दिसून येते। खरं तर ही आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या 10 ते 12 गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी पोहोचल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। त्यामुळे एकंदरीत खरं तर ही संपूर्ण मोठी आग जी आहे ती सेंट्रल इंडस्ट्रीज टावेल कारखान्याला जे आहे ती लागल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। खरं तर अग्निशामक दल जे आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न जे आहे ते करते। दुसरीकडे आगीचे लोट आपण या दृश्याच्या माध्यमातून पाहू शकताय की मोठ्या प्रमाणात या टावेल कारखान्याला आग लागलेली आहे। खरं तर आतापर्यंत तिघांचा जो आहे तो आगीमध्ये होरपळून जो आहे तो मृत्यू झालेला आहे आणि दुसरीकडे 5 ते 6 जण या कारखान्यामध्ये अडकल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती आपल्या समोर येते। खरं तर पोलीस दल असेल, अग्निशामक दल असेल, त्यांच्या मार्फत ही आग विझवण्याचे प्रयत्न जे आहेत ते करण्यात येत आहेत। खरं तर मोठी आग असल्यानं मोठ्या प्रमाणात अग्निशामक दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी कारखान्याच्या ठिकाणी ज्या आहेत त्या पोहोचल्याची माहिती जी आहे ती आपल्या समोर या दृश्याच्या माध्यमातून दिसू शकते। खरं तर नागरिक जे आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात ही आग जी आहे ती बघण्यासाठी आलेले आहेत आणि एकंदरीत सर्वांकडून जे आहे ती आग विझवण्याचे प्रयत्न जे आहेत ते करतायत। आणि एकंदरीत आपण जर बघितलं गेलं तर MIDC परिसरामध्ये ही आग जी आहे ती लागलेली आहे।